यावर्षी अनिकाला खूप चांगले मार्क मिळतील आणि मी तर म्हणते ती पहिलीच येईल कॉलेजमधनं, हो की नाही? कॉलेजमध्ये इतरही अनेक हुशार विद्यार्थी आहेत, त्यामुळे स्पर्धाही जास्त आहे. बघूया आपण. चॅलेंज ॲक्सेप्टेड. आय डिझर्व एव्हरीथिंग अँड डोंट वरी, या वर्षी मी कॉलेजमध्ये टॉप करेन. बघच तो शब्द आहे माझा. निघूया आपण. वेलकम टू ऑफिस ऋषी सर. थांबा प्लीज 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 प्लीज. सॉरी मॅडम सॉरी. पहिला बुके ऋषी सरांना मला द्यायचा आहे. ऋषी सर. काय सुरू केलंय तू साहेबा? आणि तू काय सर म्हणतोय? नाही सरकार, तुम्ही आहात सरकार, पण ते ऑफिसच्या बाहेर. आता तुम्ही ऑफिसमध्ये आहात ना, तर तुम्ही आमचे सर. लक्षात येते? अरे टाळ्या वाजवा ना. मॅडम तुमचाही बुके. हे घ्या सर. वेलकम. थँक्यू. आत नेऊन ठेवशील? वेल थँक्यू सो मच एव्हरीवन. पण खरं तर एवढं सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. मी काय पहिल्यांदा नाही आलोय ऑफिसमध्ये. नाही नाही, ते माहितीये सर. तुम्ही आधी जेव्हा यायचात ना, तेव्हा तुम्ही परमनंट नव्हता. आता तुम्ही परमनंट आहात. या ऑफिसचे बॉस आहात आता तुम्ही. साहेबा झालं? सॉरी मॅडम सॉरी. कम ऋषी. असतो काय माझा? मॅडम आहे. कम इन साइड. हे कॅबिन खास तुझ्याकरता तयार केले. युअर चेअर इज वेटिंग. नाही आहे, मी नाही बसणार. काय झालं? एनी प्रॉब्लेम? अरे बस बस बस. ऋषी, मी आज खूप खुश आहे, खूप आनंदात आहे. गेली कित्येक वर्ष माझं हे स्वप्न होतं की तू आपल्या ऑफिसमध्ये यावंस, आपल्या बिझनेसची जबाबदारी घ्यावीस, आणि आज खरंच तो दिवस आलाय. ऋषी, आपलं इनामदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला तू आहे त्याच्यापेक्षा 100 पटीनं मोठं करशील अशी खात्री आहे मला. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. ऋषी सर, प्लीज हॅव युअर सीट. बस. कमळे, जसं गावाकडे तू सगळ्यात पहिली यायचीस की नाही, तसंच ही तरी परीक्षेत तूच पहिली येणार बघ. ते होईल का निंगे? मला इथे वेगळंच टेन्शन आलंय. हा, आता परीक्षा तोंडावर आल्या आणि तुला कसलं टेन्शन आलंय? निंगे, आता अभ्यासाबरोबर आपल्याला कमवायला पाहिजे बघ. उगं काल सारखं ताण लागल्यावर हिर खांदायची, असं करून चालतंय का कुठं सांग? मग काय सुरू आहे तुझ्या डोसक्यात? काय करायचं आपण? अगं, मला ते कमवानं शिका योजना आहे की नाही, तिथं काम करायचं होतं. खरं मी जायच्या आधी तिथली जागा फुल झाली होती. अगं मग काय टेन्शन घ्यायलास? आपल्याकडे आहे की योजना. कमवा आणि आपल्या मित्रांना बी कमवू द्या. म्हणजे तुला नाही कळणार. हे बघ कमळे, आपल्या ओळखीत एक लय भारी काम आहे, फक्त तुम्ही ते केलं पाहिजे. हे बघ बंडे, कामाच्या ठिकाणी योग्य आदर आणि योग्य मोबदला मिळणार असेल तर कुठलं बी काम करायला मी तयार आहे. चालतंय, या माझ्या मागणं. वेलकम. कॉंग्रॅच्युलेशन्स ऋषी. And let's talk about your first project, ऋषी. गवळी, ऋषी सरांना मेहतांची फाईल आणून दाखवा. मेहतांबरोबर गेले अनेक वर्ष आपण डील क्रॅक करण्याचा प्रयत्न करतोय. समहाऊ ती होत नाहीये.
बट आय एम शुअर आता तू आलायस, तू ही डील नक्की क्रॅक करशील. ऋषी, खरं तर या डीलची सगळी तयारी मी केली सुद्धा होती. म्हणजे या डीलची ऑलमोस्ट सगळी तयारी झाली होती, पण आईने ही फाईल आता तुला दिली. आई डोंट वरी, माझ्याकडून जे पॉसिबल होईल ते मी सगळं करेन. मी एकदा फाईल बघतो, मग बोलू आपण. साहेबा, गवळी. येस मॅडम, मी सांगतो सगळं त्याला. ऋषी सर, आता तुम्ही आलात ना, आता काम करायला अजून मजा येईल. गुड लक. आय टेक युअर लीव्ह. एक्सक्यूज. अरे चला तुम्ही पण कामाला लागा. कसली वाट बघ. चल. असा पार्ट टाइम जॉब असा, पैसे चांगले गावतले, पण जॉब एकच असा. मग करू दे कमळीला. तसं पण मालकानू, आमच्या निंगीला काम आणि अभ्यास एकत्र जमायचं नाही ना. हे का बस. खरं काय काम करायचं आहे ते कळेल काय? काम म्हणजे काय पडत काम. कधी चाय गरम करूची लागता, कधी वेटर बनवूचा लागता, कधी भांडी घासूची लागतात. जा पडत काम करूचं लागतं. काय म्हणड्या? काय कमळी, हे काम करू नको. दादा माफ करा, हे काम तिला काय जमायचं नाही. चल. का जमायचं नाही? जमणार. अगं पण कमळी- निंगे, कुठलं बी काम करायला लाजायचं नसतंय. अगं कष्ट करून पैसे मिळवण्यात कशाची आली लाज? काका, मला चालतंय. चला मग एक काम करा, आता तुमची लेक्चर असतली ना, अगोदर लेक्चर जाऊन अटेंड कर. हां, लेक्चर झाली सगळी की मग ये आणि कामाक सुरुवात कर. हां, बंड्या सगळा समजावून सांगा तुला. हां, बरं. हे बघ कमळे, कामाचा काही जास्त लोड नाही, फक्त आपल्याला आहे ना. काय का सगळ्यांनी एक मिनिट लक्ष द्या इकडं. कॉलेज मॅनेजमेंटने एक असा निर्णय घेतला आहे, यंदा जो कोणी परीक्षेत पहिला येईल त्याचं पुढचं वर्ष संपेपर्यंतचं शिक्षण फ्री असणार आहे. सगळं फ्री. बरोबर आहे. हे म्हणजे त्या कमळीला फुकट शिक्षण घेता हवं ना, म्हणून म्हातारीने ही सोय केलेली दिसते. पण कसं काय? म्हातारीचा तिच्यावर आता राग आहे, तिला ती आवडत नाहीये, मग ती असं कसं काय करेल? अगं तिला काही तिचा एवढा राग नाही. त्या मॅड आजीला जर त्या गावछापचा इतका राग असता ना, तर गावछापला पुन्हा कॉलेजमध्ये नसतं घेतलं. पण मग ही फ्रीशिपची आयडिया ह्या म्हातारीच्या डोक्यात आणली कोणी? कोणी भरवलं तिच्या डोक्यात? नाही, राजनशी तर ती बोलतच नाही. राजन नाही, मग कोण? या गोष्टीचा विचार करून ना आपल्या डोक्याचा मात्र भोगा होईल तसा होऊ द्यायचा नाहीये. पण हातावर हात धरून पण काही बसून चालणार नाहीये. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे.